ह्या ठिकाणी पण तू छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णपणे चेहरा बघा बघा. इथं नाक दिसतं, इथं खाली दाढी दिसते, वर टोप दिसतोय. हर हर माझ्या भावांना फालतू गोष्टी बघण्यापेक्षा, फालतू नाचगाणं बघण्यापेक्षा ही व्हिडिओ बघून जावा. ही बघा का मी भैरवगडावर आलो, ह्या इथं बघा का छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण चेहरा बनतोय. तुम्ही आधी नसून बघितला कधी. ही बघा का इथं नाक दिसतंय, मध्ये डोळं दिसतंय, वर कपाळ दिसतंय, दाढी दिसते भावानं खाली. आणि ही कल साईडला हरिश्चंद्रगड भावांनो. मी काय म्हणतो, तुम्ही कुठल्या पण ठिकाणी जाताना तिथलं भावांनो नीट चौकशी करून बघा ह्या ठिकाणी काय दिसतंय नवीन. आम्ही आलो खाल्लं या इकडं. तुम्हाला मला अजून काहीतरी इकडे दाखवायचं. ही बघा का, ही बघा का इकडं, ही बघा का इथे बघा, ही बघा का ह्या इथं भावांनो का अशी वाट आहे का नाही. ही बघा का नुसतं. आणि भावांनो ही बघा ही बघा ही कसं तयार केलं असतं. एवढं समजा हाताने फोडून ही कल्ल्या साईडला खोलदरी. ही बघा का खोलदरी रशी लावून वर यायला लागतंय भावांनो. तरी तुझला काय इथलं माणसं वर येते द्या. आणि त्या काळामध्ये बिना रशीची आपलं मावळं कसं वर आला त्याला थोडं लक्षात आणा. बरोबर वाटतंय भावांनो, फॉलो करून जावा, कारण की अशा गोष्टी कोणी दाखवत नाही. ही बघा का हीच एक चोर वाट आहे. ही ह्या चोर वाटेवरनं इकडं साईडला जीवदान किल्ल्याकडे जायला हे कोणतं वाट आहे. जीवदान किल्ल्यावर हे कोण जायला वाट या खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. एकच सांगतो, फालतू गोष्टीला फॉलो करण्यापेक्षा कधी पण चांगल्या गोष्टीला फॉलो करावं, कारण की नवीन काहीतरी शिकाय मिळेल. आणि नक्कीच भैरवगडावर मोरुसीचे एकदा नक्कीच या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा बघून जावा भावांनो. लय भारी या. हर हर महादेव.